तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती। संध्याकाळी 5 वाजता नर्हे परिसरातून सावंतांच्या मुलाचं अपहरण। ब्रेकफास्टसाठी मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी 1.25 तासांच्या खलबतानंतर राजकीय चर्चांना उधाण। अमित ठाकरेंना विधान परिषदेची ऑफर दिल्याची माहिती। धर्मातील लोकांनी राजकारणात लक्ष घालू नये, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य। धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या नामदेव शास्त्रींवर निशाणा साधल्याची चर्चा। वेगळा पक्ष काढणार नाही, कालच्या भाषणातल्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण। तर नव्या पक्षासाठी अनेक राजकीय नेत्यांकडून पंकजा मुंडेंना शुभेच्छा। ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अंबादास दानवेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। सागर बंगल्यावरच्या बैठकीतला तपशील गुलदस्त्यात। आनंदाचा शिधाप्रमाणे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना देखील बंद होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांना ब्रेक लागण्याचा सपाटा सुरूच। पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना दिल्लीमध्ये प्रशिक्षण। श्रीकांत शिंदेंकडून डिनरसाठी आमंत्रण। ठाकरेंच्या आमदारांचा स्नेहभोजनाला नकार। शरद पवारांचे 2 आमदारही मारणार दांडी। MIDC आणि उद्योग विभागाचे निर्णय परस्पर होतात। उद्योगमंत्री उदय सामंतांची प्रधान सचिवांकडे पत्र लिहून नाराजी। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांना माफ करण्याची मागणी करणारे सुरेश धस विरोधकांच्या निशाण्यावर। सूर्यवंशी कुटुंबियांचाही आक्रमक पवित्रा। पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर नेटिझन्स संतप्त। 20 लाख सबस्क्रायबर्सचा रामराम। राजकीय नेत्यांकडूनही समाचार। सर्वत्र टीकेनंतर रणवीरचा माफीनामा। कापूस साठवण बॅग खरेदीमध्ये खालपासून वरपर्यंत रेट फिक्सिंग। माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। कनिष्ठ अधिकाऱ्याच्या किमतीला कृषी मंत्र्यांपर्यंत सर्वांचंच अनुमोदन। ममता कुलकर्णीने दिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा। ममताच्या नियुक्तीनंतर आखाड्यात झाला होता वादंग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।